सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली आता सरपंच हत्या प्रकरणी सरकारकडनं SIT स्थापन करण्यात आलेली आहे। अतिशय मोठी बातमी समोर येते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता तपासाला वेग आला असून सरकारने SIT ची स्थापना केलेली आहे। बीडचे पोलीस उपाधीक्षक SIT मध्ये सामील असल्याची माहिती समोर येते। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता तपासाला वेग आलेला आहे आणि आता सरकारकडनं SIT ची स्थापना करण्यात आलेली आहे। आधीचा तपास CID कडे देण्यात आला होता। काल वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली, सरेंडर झाला। आजपासून फरार 3 आरोपींवर फोकस आहे प्रशासनाचा आणि पोलिसांचा आणि त्यानंतर आता सरकारने या संदर्भात विशेष लक्ष घालून SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आणि SIT स्थापन झालेली आहे। दरम्यान या SIT मध्ये या समिती गठीत केलेली आहे, त्यामध्ये बीडचे पोलीस उपाधीक्षक असणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, एक मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने, SIT स्थापन झालेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी। तपास आता कसा वेगवान होणार आहे यामुळे? नक्कीच संतोष देशमुख याच्या हत्ये प्रकरणामध्ये ही प्रामुख्याने SIT स्थापन करण्यात आले। बसवराज तेली पोलीस उपमहानिरीक्षक EOW चे अधिकारी आहेत आणि यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर ही समिती आहे ती काम करणार आहे। या समितीमध्ये प्रामुख्याने 9 अधिकारी आहेत ते काम करणार आहेत। वेगवेगळ्या अँगलने सगळा हा तपास आहे तो केला जाणार आहे। एकीकडे मारहाण असेल, त्याचबरोबर त्याची प्रामुख्याने कारणं कोणती आहेत या सगळ्या संदर्भामध्ये ही SIT काम करणार आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड जे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आहेत त्यांना SIT ने अटक देखील केलेली आहे। 14 दिवसाची पोलीस कोठडी आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती ही SIT काम करताना पाहायला मिळणार। त्यामध्ये अधीक्षकापासून निरीक्षकपासून शिपाईपर्यंत अशा सर्वच पोलीस मधले जे अधिकारी आहेत यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। मात्र बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली खरं ही समिती काम करणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने सगळे अँगल ज्या नक्कीच आता या SIT मुळे तपासाला चांगलाच वेग येणार आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।